अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ते तेषां उपशमो सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्धधम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या प्रसंगी नथू राजाराम घोडेस्वार बाबांचा 22वा स्मृतिदिन आज परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। परिवारामधून जाऊन बाबांना म्हणजे 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 22 वर्षामध्ये सातत्याने स्मृतिदिनाचा जो कार्यक्रम आहे किंवा भिक्खू संघाला भोजनदान असेल, जे काही दानपुण्य असेल, तर हे सर्व प्रकारचं दानपुण्य करून प्रतिवर्षाप्रमाणे 22 वर्षापासून आई आणि संपूर्ण परिवार बाबांचा हा स्मृतिदिन साजरा करत असतात। स्मृतिदिन साजरा करणे हे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे, धम्मविनयाला अनुसरून। कारण आपले जे अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, आपल्यामधून जेव्हा जेव्हा निघून जात असतात, तर त्यांच्या नावाने जे काय आपण दानपुण्य करत असतो, तर ते दानपुण्य, कारण मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं असं नाही आहे, किंवा मनुष्य दुःखमुक्त झाला असंही नाही आहे। कारण जोपर्यंत मनुष्यांच्या तृष्णा नष्ट होत नाहीत, नाहीशा होत नाहीत, तोपर्यंत या संसारामध्ये मनुष्य जिवंत असतो। त्या 4 घटकाच्या द्वारा, अर्थात नाम आणि रूपाच्या द्वारा, जे 4 जे शारीरिक घटक असतात आणि 5 जे मानसिक घटक असतात, म्हणजे या 4 नाम आणि रूपाच्या द्वारा या संसारामध्ये मनुष्य जिवंत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि जे काय आपण पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो, तर त्यांच्या नावे हे सर्व काही दानपुण्य आपण करत असतो। तिरकुंड सुतांचा उपदेश बोधसाहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, किंवा असे अनेक प्रकारचे उपदेश आपल्याला पाहायला मिळतात की त्या निमित्ताने भगवंताला, भिक्खू संघाला भोजनदान दिलं गेलं, चिवरदान दिलं गेलं, विहाराचं दान दिलं गेलं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं दानपुण्य दिलं गेलं। आणि हे आपल्या जीवनातील एक कुशल कर्म, पुण्यकर्म असते। आणि त्यामुळे आज परिवाराने सुद्धा बाबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये एक महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। खरं तर हा निमित्त आहे आणि अगदी 2च दिवसावरती आता बुद्ध पौर्णिमासुद्धा येत आहे। 1 तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे। त्यामुळे भगवंताचा हा जो काही धम्म आहे, भगवंताने सांगितलेला जो उपदेश आहे, तो आपल्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे। जो मनुष्य भगवंताच्या धम्माला अनुसरून एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण मानवी जीवन बघा क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, केव्हा कधी कुठे काय होईल मनुष्याचं काही सांगता येत नाही। आणि त्यामुळे जेवढं काही आपल्याला मिळालेलं जे आयुष्य असतं, तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारचं जीवन जगावं, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण शील पालन करावं, दानपुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा, एकंदरीत काया वाचा मनाने पुण्यकर्म करून, कुशल कर्म करून आपण जीवन जगण्याचा बघा आपण प्रयत्न केला पाहिजे। कारण संसारामध्ये मानवी जीवन भगवंत असे म्हणतात की फार क्षणभंगुर आहे, कधी केव्हा कुठे काय होईल सांगता येत नाही। अगदी पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। ज्याप्रमाणे पाण्याचे बुडबुडे तयार होतात आणि नष्ट होत असतात, अगदी तशाच पद्धतीने एक क्षणभंगुर जीवन मनुष्यांचं आहे। आणि त्यामुळे या क्षणभंगुर जीवनाला समजून घेत असताना
या क्षणभंगूर जीवनाला जाणत असताना आपण चांगल्या प्रकारचं कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताने जो उपदेश दिला आहे त्या उपदेशामध्ये, जे 4 आर्य सत्याच्या उपदेशामध्ये भगवंताने बघा दुःखाची व्याख्या केलेली आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. मग दुःख तर आहेच, दुःखाचे कारण सुद्धा भगवंताने सांगितले. दुःखाचे कारण ते नष्ट सुद्धा आपण करू शकतो आणि त्या दुःखाच्या कारणाला नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा भगवंताने बघा सांगितला आहे. सुखो बुद्धानु उपादो असं आपण म्हणत असतो. म्हणजे या संसारामध्ये बुद्धांचा जन्म हा सुखदायक आहे, बुद्धांची देशना ही सुखदायक आहे. म्हणजे बुद्ध या संसारामध्ये जेव्हा जेव्हा जन्मास येत असतात तर या सृष्टीमध्ये जे अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये, कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या संकल्पनेमध्ये जीवन जगणारा जो मनुष्य सत्व असतो तर सर्वतः या सर्व प्रकारच्या चुकीच्या संकल्पनेतून तो नष्ट होत असतो आणि प्रज्ञारूपी जीवन जगण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे बुद्धांचा जन्म या संसारामध्ये सुखदायक आहे असं म्हटलेलं आहे. बुद्धांची देशना जी आहे ती सुद्धा सुखकारक आहे असं म्हटलं आहे. मग बुद्धांची देशना सुखकारक कशी? तर भगवंताने सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं आपण कशा पद्धतीने अनुसरण करतो, त्या मार्गाला आपण कशा पद्धतीने जाणतो, समजून घेतो. सम्यक दृष्टीने जो जो मनुष्य बुद्ध तत्वज्ञानाला जाणतो, बुद्ध तत्वज्ञानाला समजून घेतो आणि प्रत्यक्ष रूपाने ते बुद्ध तत्वज्ञान प्रॅक्टिकली जर आपल्या जीवनामध्ये त्या बुद्ध तत्वज्ञानाचं जर तो अनुसरण करत असेल, आचरण करत असेल तर खऱ्या अर्थाने बघा मनुष्य सुखाला प्राप्त होत असतो असं भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे भगवंताला जे ज्ञान प्राप्त झालं तर वैशाख पौर्णिमेला झालं. जगामध्ये एकमेव असे महापुरुष आहे की ज्यांच्या तीनही घटना बघा एकाच दिवशी झालेल्या आहेत. बुद्ध पौर्णिमेला म्हणजे वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म झाला. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ बोधिसत्व म्हणजे ध्यान मनन चिंतन करून त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, म्हणजे ते बुद्ध झाले. आणि वैशाख पौर्णिमेलाच भगवंत 45 वर्षापर्यंत लोकांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी अहोरात्र त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि शेवटी निसर्गाच्या नियमाला अनुसरून भगवंताने आपलं शरीर त्यागलं, ते सुद्धा वैशाख पौर्णिमेच्या दिनी. म्हणजे ह्या तीनही अत्यंत महत्त्वपूर्ण अशा घटना बघा जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही जर पाहिलं, केवळ भारताच्या इतिहासामध्ये नाही तर संपूर्ण विश्वाच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर अशी घटना कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. ही एकमेव केवळ बुद्धांच्या संदर्भामध्ये अशी घटना घडत असते बघा. कारण बुद्ध हे सर्व या संसाराचे गुरु असतात. या संसाराला भगवंत अज्ञानातून, अंधकारातून दूर काढत असतात. आणि त्यामुळे ही वैशाख पौर्णिमा अत्यंत चांगल्या प्रकारे म्हणजे संपूर्ण विश्वभर आता अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे, कारण 12व्या-13व्या शतकामध्ये भारतभूमीमधून बुद्ध धर्म पूर्णपणे नष्ट झाला होता, नाहीसा झाला होता. पुन्हा 1956ला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे पुन्हा बघा भारतवर्षामध्ये बुद्ध तत्वज्ञान, बुद्धाचा धम्म हा हळूहळू प्रसारित झाला. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली. 8 लाख लोकांना बाबासाहेबांनी धम्मामध्ये दीक्षित केलं, विलीन केलं. आणि त्यामुळे धम्माची गती बघा हळूहळू आता वाढू लागलेली आहे. संपूर्ण विश्वामध्ये तर बुद्ध पौर्णिमा खूप साजरी म्हणजे संपन्न होत असते, खूप चांगल्या प्रकारची संपन्न होते. भारतवर्षामध्ये सुद्धा हळूहळू आता होऊ लागलेली आहे. कारण पूर्वी तर होत नव्हती पण हळूहळू होत आहे. कारण बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की मला आश्चर्य वाटते, असं बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे की मला आश्चर्य वाटते की भगवंतासारखा एवढा महाज्ञानी महापुरुष या संसारामध्ये, या भारतामध्ये जन्मास आला. एवढ्या महापुरुषाला या भारतवर्षातील लोक कसे विसरले, कसे विसरू शकतात, याबद्दल बाबासाहेब बघा आश्चर्य व्यक्त केलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की बुद्ध जयंती मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न केली पाहिजे. अनेक वेळा बघा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बाबासाहेबांनी व्याख्यानं दिलेली आहेत, बाबासाहेबांनी भाषणं केलेली आहेत. आणि बुद्ध पौर्णिमा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करावी असं बाबासाहेबांचं सुद्धा बघा स्टेटमेंट आहे. आणि त्यामुळे बुद्ध पौर्णिमा अत्यंत चांगल्या प्रकारची आपण साजरी केली पाहिजे. हळूहळू बौद्ध देशामध्ये जर आपण बघितलं असेल तर बौद्ध संस्कृतीला अनुसरून, कारण हजारो वर्षाची संस्कृती त्यांच्याकडे आहे, तर त्यामुळे एक उत्सव म्हणून म्हणजे 8 दिवसाचा उत्सव, 15 दिवसाचा उत्सव किंवा महिनाभराचा उत्सव त्या ठिकाणी देशविदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या प्रकारच्या पौर्णिमा भारतामध्ये आपण हळूहळू आता करत आहोत. दीप प्रज्वलन करून ऐक ना, कारण दिवा किंवा मेणबत्ती असेल तर हे ज्ञानाचं, प्रकाशाचं प्रतीक असल्यामुळे दीप प्रज्वलन करून बघा आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करतो. अलीकडे आपण सुद्धा
हळूहळू दीप प्रज्वलन करून बुद्ध पौर्णिमा साजरी करत असतो. बघा आपल्या विहारामध्ये असेल, आपल्याकडे असणारे जे काही चैत्य असतील, विहार चैत्याची संकल्पना तर फार कमी आहे भारतामध्ये, पण विहार आपल्याला पाहायला मिळतात. लेण्यांमध्ये बघा चैत्य शिलागृहे आपल्याला पाहायला मिळतात. मग लेण्यांवर सुद्धा आता लोकांमध्ये जागृती होत आहे. लेण्यांवर सुद्धा जाऊन आता बुद्ध पौर्णिमा साजरी होत आहे. विहारावरती जाऊन सुद्धा बुद्ध पौर्णिमा म्हणजे साजरी होत आहे. लेण्या असतील, विहार असतील, चैत्य असतील, शिलागृह असतील, या सर्व प्रकारे बघा खूप चांगल्या प्रकारच्या बुद्ध पौर्णिमा साजऱ्या होत आहे. कारण बुद्धांचा जो धम्म आहे, बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे, आता म्हणजे बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना किंवा बुद्धांसमोर आपण दिवे लावतो, कधी कधी लोकांना काही शंका कुशंका सुद्धा निर्माण होतात. आता काही लोक, अन्य धर्माचे लोक सुद्धा दिवे लावतात. मग लोकांना असं वाटतं की म्हणजे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा हळूहळू आता हिंदू धर्माचं हिंदूकरण होत आहे. परंतु तसं जर आपण विचार केला, चिंतन केलं, तर असं बिलकुल नाही. म्हणजे दिव्याची जी परंपरा आहे किंवा दिवा लावण्याची जी परंपरा आहे, तर चक्रवर्ती सवड अशोकांनी 84,000 विहारांची, चैत्यगृहांची, शिलालेखांची जेव्हा निर्मिती केली, तर तो संपूर्ण 84,000 विहारावरती दीप उत्सव करून म्हणजे दिवे लावून चक्रवर्ती सम्राट अशोकाने बघा तो मोठा उत्सव संपन्न केलेला आहे. आणि असं साहित्यामध्ये दुसरा सुद्धा उल्लेख आहे की जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध बनतात आणि आपल्या घरी जातात, म्हणजे कपिलवस्तूला जात असतात, तर कपिलवस्तूमधील संपूर्ण शाक्य लोक बुद्ध आहेत. बुद्ध हे ज्ञानाचे प्रतीक आहेत, प्रज्ञेचे प्रतीक आहे. म्हणून बुद्धांचं स्वागत कसं करावं, तर असं म्हटलं जातं की संपूर्ण कपिलवस्तूमध्ये ते संपूर्ण ज्या मार्गाने म्हणजे भगवंत येत असतात, अगदी त्या मार्गाने पूर्ण ते दिव्याने जो काही मार्ग आहे तर ते प्रज्वलित करत असतात, म्हणजे दिवे पेटवत असतात. असे दोन उल्लेख आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात. आता अलीकडच्या काळामध्ये कोणी तुपाचा दिवा लावते, ऐक ना, कोणी तेलाचा दिवा लावते, जसं जमेल तशा पद्धतीनं दिवा लावत असतात. पण तुपाचा लावला म्हणजे फारच पुण्य होते असं काही नाही आहे की नाही, आणि तेलाचा लावला म्हणजे काही जास्त पुण्य होते असं बिलकुल नाही आहे. कारण दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. मग आपण ते तेलाचा लावला तरी हरकत नाही, तुपाचा लावला तरी हरकत नाही, किंवा अन्य कुठल्या वस्तूचा लावला तरी हरकत नाही. परंतु बाबासाहेबांच्या संकल्पनेतून जर आपण विचार केला, तर बाबासाहेब असं म्हणतात की केवळ पूजापाठामध्ये आपण अधिक खर्च करू नये. कारण श्रीलंकेमधली जी परंपरा बाबासाहेबांनी बघितली होती, ब्रह्मदेशातली परंपरा बाबासाहेबांनी बघितली होती, विशेष रूपाने थायलंडची परंपरा बघितली होती. तर बाबासाहेब असं म्हणतात की केवळ पूजापाठ करणे किंवा पूजापाठेवरती जो खर्च होतो, तो खर्च अन्य कार्यासाठी सुद्धा आपण लावू शकतो, चांगल्या कार्यासाठी सुद्धा आपण लावू शकतो. विशेष रूपाने श्रीलंकेमध्ये विशेष रूपाने बुद्धांची पूजा केली जाते. जर तुम्ही कॅन्डीला गेला असाल समजा, किंवा बुद्धवृक्षाला बघितलं असेल, तर तिथे जे काही कमळाचे फुलं असतात, बाबासाहेबांनी जेव्हा हा प्रकार बघितला, तिथे दिव्यांचे म्हणजे स्पेशल असतं, नाही की नाही, म्हणजे दिव्यांचं स्पेशल असतं. आपल्याकडे काही एवढं विशेष नाही आहे, परंतु श्रीलंकेमध्ये दिवा लावण्याचं स्पेशल स्टँड असतं, एक जागा असते विशिष्ट प्रकारची, आणि तिथे बघा हजारो दिवे म्हणजे आपल्याला पाहायला मिळतात. तर मग हे हजारो दिवे जे पेटतात, त्या हजारो दिव्यामध्ये असणारं जे तेल पेटते, तर अशा पद्धतीने बाबासाहेबांची संकल्पना होती की हा अधिकचा जो काही खर्च आहे म्हणजे वेस्टच आहे, ऐका, तेल जाळतो आपण ते वेस्टच आहे. तर बाबासाहेब असं म्हणतात की त्यापेक्षा अधिक आपण लोकहिताचं जर कार्य आपल्याला करता आलं, लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी जर हा पैसा खर्च करता आला, तर खूप चांगलं होईल. म्हणजे बाबासाहेब सम्यक दृष्टीतून विचार करत होते. आणि त्यामुळे बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना किंवा बुद्ध उत्सव आपण जेव्हा साजरा करत असतो, तर माफक प्रमाणात आपण 1 दिवा लावला काय, 10 दिवे लावले काय, 100 दिवे लावले काय, 1000 दिवे लावले किंवा 1,00,000 दिवे लावले काय, म्हणजे अधिक आपल्याला जास्त अधिक लावले म्हणजे पुण्य होतं असं बिलकुल नाही आहे. श्रद्धेनं आपण 1 दिवा जरी लावला असेल, श्रद्धेनं आपण 5 दिवे 10 दिवे जरी लावले असतील, तरी सुद्धा त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. म्हणजे आपण करतो कुठल्या इंटेन्शनने, म्हणजे आपल्या मनाची मानसिकता काय, आपली श्रद्धा काय आहे, यावरती सर्व काही पुण्य बघा अवलंबून आहे. आणि त्यामुळे बुद्ध पौर्णिमा संपन्न करत असताना आपण खूप चांगल्या प्रकारे त्या दिवशी उपोषणशीलाचं पालन केलं पाहिजे. पौर्णिमा साजरी करणे म्हणजे काय, बुद्धाला अनुसरणे म्हणजे काय, तर भगवंताने सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करणे. मग भगवंताने काय सांगितलं, शील सांगितलं भगवंताने, समाधी सांगितली भगवंताने, आणि प्रज्ञा सांगितली भगवंताने. मग भगवंताला फॉलो करणे किंवा भगवंताचं आचरण करणे म्हणजे आपण उपोषणशील पालन केलं पाहिजे. पौर्णिमेच्या दिवशी बघा आपण उपोषणशील धारण केले पाहिजे, आणि दिवसभरापर्यंत माझ्याकडून कायद्वारा, वाचेद्वारा, मनाद्वारा
कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म होणार नाही. अशा प्रकारचा आपण संकल्प केला पाहिजे. दिवसभरापर्यंत जर आपण ते शील पालन करत असेल तर त्याचा आचरण, त्या शीलाचा फायदा आपल्या जीवनामध्ये बघा आपल्याला होत असतो. परंतु आता बुद्ध पौर्णिमा थोडी वेगळ्या पद्धतीने संपन्न होत आहे. आताच विषय झाला बघा आमच्या औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा किंवा अनेक ठिकाणी म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बघा म्हणजे उगं काहीतरी करायचं म्हणून करतात किंवा काहीतरी आपण नवीन करावं असं लोकांना वाटते बघा. नवीन काहीतरी आपण केलं पाहिजे आणि त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी उपवासशील घेत असतो आपण, उपवासशील धारण करतो आपण. सकाळी सकाळी बघा जगभरामध्ये उपवासशील अगदी सकाळी सकाळी ग्रहण केलं जातं, आपण सुद्धा करतो. मग उपवासशील ग्रहण करून दिवसभर आपण उपवासशील ग्रहण करायचं आणि संध्याकाळी गाणे ऐकायचे. मग उपवास पौर्णिमा होईल का ते, किंवा ते उपवास होईल का? आता काही काही लोक बघा तर्क लावतात की बाबासाहेबांचे गाणे ऐकल्यानंतर काय होते, ऐक ना, बुद्धांचे गाणे ऐकल्यानंतर काय होते. गाणे गाणे असतात, मग ते बुद्धांचे असो किंवा बाबासाहेबांचे असो. शील काय म्हणते, नच गीत वादित विसुक दसना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी शिखाबदन समाधी. जर भगवंताचं शील सांगत आहे की नाच गाणे ह्या सर्व प्रकारच्या वस्तूपासून, सर्व जे काही मेकअपचं साहित्य आहे यापासून, विलेपनापासून जर प्रवृत्त राहण्याची मी प्रतिज्ञा ग्रहण करतो किंवा मी शील असं धारण करतो, मग अशा पद्धतीने जर आपण शील ग्रहण केलं असेल तर मग आपण बुद्धाचे गाणे ऐकले काय आणि बाबासाहेबांचे गाणे ऐकले काय, तिथे शीलाचा भंग झाला असं गृहीत धरायचं आहे. आणि त्यामुळे उपवासशील पालन करत असताना बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गाण्याचे कार्यक्रम आपण लोकांनी, जे लोक ठेवत असतात त्या लोकांनी ठेवले सुद्धा नाही पाहिजे. आता बुद्ध पौर्णिमा सुद्धा निघते बघा, तर बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा संध्याकाळच्या रॅल्या निघतात बघा, त्याच्यामध्ये डीजे लावला जातो, ऐक ना, रॅल्यामध्ये डीजे लावला जातो आणि डीजेवरती बुद्धांचे गाणे असतात, बाबासाहेबांचे गाणे असतात. म्हणजे बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना सुद्धा आपल्या कानाला जे आवडणार आहे, कारण गाण्याचा स्वभाव काय आहे, मनाला आवडणे, ऐक ना, 6 इंद्रिय जे आहेत आपले, त्या 6 इंद्रियाला ते आवडतं. पण आता कसं होते की कधी कधी सत्य बोललं तर मग लोकांना लागते, लोकांना वाटते भंतीजीला काय काम, भंतीजी काही सांगत बसतात, आहे की ना. गाणे काय म्हणजे ज्या लोकांना गाणे आवडतात त्या लोकांना ते आवडतं आणि त्यामुळे जे लोक करत असतात बघा. परंतु खऱ्या अर्थाने जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, वरवरचा जर आपण असा विचार केला तर वरवर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला आणि नैतिक दृष्टिकोनातून जर त्याच्या आचरणिक दृष्टिकोनातून जर आपण त्याचा विचार केला बघा, तर आपण शीलाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. उपवासशीलाचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. कारण उपवासशीलाचं जर आपण काटेकोरपणे पालन करत असेल तर त्याचा अनंत आणि असीम असं पुण्य असतं. उपवासशीलाचं पुण्य सांगताना भगवंत असे म्हणतात, एखादा 16 जनपदावरती राज्य करणारा जो राजा आहे, जे 16 जनपदावर त्याचं राज्य आहे, तो चक्रवर्ती राजा आहे, त्या राजाचं जे काही सुख आहे ते सुख एका बाजूला आणि त्याच्यापेक्षा 16 पटीने सुख उपवासशील धारण करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होत असते. म्हणजे एवढं महान असं पुण्य उपवासशीलाचं भगवंताने सांगितलं. माता विशाखा बघा आयुष्यभर म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून ते वयाच्या 120 वर्षापर्यंत माता विशाखेने उपवासशीलाचं पालन केलं होतं. एकही उपवासशील माता विशाखेने म्हणजे मिस केलं नाही. जे 4 उपवास आपण बघतो, ऐक ना, पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमीचे 2 उपवास, हे 4 उपवास माता विशाखा कंटिन्यू करत असे आणि त्यामुळे माता विशाखेला 4 गोष्टींची प्राप्ती होती, आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. या 4 गोष्टी उपवासशील पालन केल्यामुळे आपल्याला बघा प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे उपवासशील जर आपल्याला पालन करायचं असेल तर अगदी काटेकोरपणे त्याचं पालन केलं पाहिजे. जर आपल्याच्याने जर पालन होत नसेल तर मात्र अर्धवट आपण पालन ते केलं नाही पाहिजे. कारण अर्धवट जे नॉलेज असतं, अर्धवट जे ज्ञान असतं किंवा अर्धवट जे आचरण असतं त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत नाही. आणि लोक असं म्हणतात ना कधी कधी, म्हणते जे आम्ही एवढ्या दिवसापासून आचरण करतो, तुम्ही असं सांगता की उपवासशील पालन केल्यामुळे असा लाभ होतो, धर्माचरण केल्यामुळे असा लाभ होतो, आम्हाला तर काही लाभ झालाच नाही, असं लोकांची शंका असते कधी कधी, आम्हाला तर काही लाभ झालाच नाही. परंतु जर आपला लाभ झाला नसेल तर आपण गृहीत धरलं पाहिजे, कुठंतरी चुकतो आपण. कारण भगवंताचा धम्म कसा आहे, चिरं तिठंतु सद्धम्म, म्हणजे सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा
हा भगवंताचा धम्म आहे. धम्माचं आचरण करणारी लोक भगवंताच्या काळामध्ये श्रोतापन्न होत होते, सकृतागामी होत होते, अनागामी होत होते, अरहंत होत होते. आजही वर्तमान काळामध्ये भगवंताच्या धम्माचं आचरण करणारे लोक श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत होतात. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जे लोक भगवंताच्या धम्माचं आचरण करतील ते श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत हे 4 मार्ग आणि 4 फळाची प्राप्ती त्या मनुष्यांना होत असते. कारण भगवंताचा धम्म हा चिरन तिठंतु सद्धम्म आहे. म्हणजे सदा सर्व काळ समान रूपाने, सारख्याच रूपाने भगवंताचा धम्म हा भगवंता मनुष्याला फळ देणारा आहे. समान रूपाने, सारख्या रूपाने. म्हणजे असं कधीच होत नाही, कोणत्याही काळामध्ये असं होत नाही की भगवंताच्या धम्माचं आचरण कोणी केलं असेल आणि त्याला लाभ झालेला नसेल. इथे अंगुलीमाल बदलू शकतो. 999 खून करणारा डाकू अंगुलीमाल सुद्धा बदलू शकतो. कशामुळे? भगवंताच्या धम्माचं आचरण केल्यामुळे. इथे किसा गौतमी सुद्धा बदलू शकते, जिच्या जीवनामध्ये अनंत दुःख आलं. इथे पटाचारा सुद्धा बदलू शकते, जिच्या जीवनामध्ये अनंत दुःख आलं. एवढंच काय, इथे अम्रपाली सुद्धा बदलू शकते, जिने आयुष्यभर अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं. अशा प्रकारची स्त्री सुद्धा जेव्हा बुद्ध धम्म संघाला फॉलो करते, त्याचं आचरण करते, सील पालन करते, ती सुद्धा अरहंतापैकी एक होत असते. म्हणजे या संसारामध्ये जो मनुष्य बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाचं अनुसरण करत असतो, तर त्या मनुष्याला सदा सर्व काळ सुख बघा प्राप्त होत असते. पण काटेकोरपणे जर पालन केलं तर अन्यथा सुख काही प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जे आपण उपवासशील पालन करत असतो किंवा धम्माला धारण करत असतो, तर अगदी काटेकोरपणे ती गोष्ट आपण केली पाहिजे. जर ती गोष्ट आपण काटेकोरपणे जर केली असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. कारण भगवंताचा धम्म बघा सदा सर्व काळ समान रूपाने, सारख्याच रूपाने फळ देणारा आहे. आणि त्यामुळे या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आता 2 दिवसांतर बुद्ध पौर्णिमा आहे. आपण खूप चांगल्या प्रकारचं आचरण केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. तसं आचरण केवळ पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आहे याच दिवशी केलं पाहिजे असं काही बिलकुल नाही आहे. जोपर्यंत मनुष्य दुःखमुक्त होत नाही, रोज आणि रोज मनुष्याने आपल्या जीवनामध्ये धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताला वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्त झालं. मग ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय, तर 4 गोष्टी भगवंताला प्राप्त झाल्या. म्हणजे 4 गोष्टीचं आकलन, 4 गोष्टीचं ज्ञान भगवंताला झालं. बघा जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण सुद्धा आहे. दुःखाला आपण नष्ट सुद्धा करू शकतो आणि नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा भगवंताने सांगितला, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग असं आपण म्हणत असतो. एका एको मग्गो आर्य अष्टांगिको मग्गो. एकमेव या संसारामध्ये मार्ग आहे भगवंत असे म्हणतात, आर्य अष्टांगिक मार्ग. दुसरा कोणताही मार्ग या संसारामध्ये नाही. चालू आहे ना? हो चालेल. या संसारामध्ये दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय दुसरा मार्ग या संसारामध्ये नाही. दुःखमुक्तीचा मार्ग. मग 4 आर्य सत्य दुःखाची व्याख्या भगवंताने केली बघा. जन्म हे दुःख आहे असं भगवंताने म्हटलं आहे. त्याच्यानंतर आजार पण दुःख आहे भगवंताने म्हटलं. त्याच्यानंतर म्हातारपण सुद्धा दुःखकारक आहे, म्हणजे मृत्यू सुद्धा दुःखकारक आहे. पियोबी दुःख, अपियोबी दुःख आहे. कारण प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जातो, ऐक नाही, आपला प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा सुद्धा दुःख होते. पियोबी दुःख म्हणजे प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जात असतो, कारण प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जावं असं आपल्याला कधीही वाटत नाही. का वाटत नाही? कारण त्याच्याप्रती आसक्ती असते, त्याच्याप्रती लोभ असतो, त्याच्याप्रती प्रेमभाव असतो. आणि त्यामुळे प्रिय व्यक्ती जेव्हा जेव्हा आपल्याला सोडून जात असतो तेव्हा तेव्हा आपल्याला दुःख होत असते. अपियोबी दुःख, अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे, अप्रिय व्यक्ती आपल्या समोर येणे हे सुद्धा दुःखकारक आहे. त्याच्या समोर चालून भगवंत असे म्हणतात, संकितेन पचु पादान खंदा दुःखा. संक्षिप्त रूपाने नाम, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे जे 5 उपादान स्कंद आहे, हे 5 उपादान स्कंद सुद्धा दुःखकारक आहे. एकंदरीत दुःखाच्या 12 कड्या बघा भगवंताने सांगितल्या आहे. दुःखाची व्याख्या आहे. त्याच्यानंतर पुन्हा दुःखाची व्याख्या सांगताना दुःखाचं दुसऱ्या भागामध्ये विश्लेषण करताना भगवंत असे म्हणतात की फुट्टस लोक धम्मेहि चित्तं यसन कंपती असोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तम. फुट्टस लोक धम्मे जे 8 लोक धर्म आहे. जर 8 लोक धर्मामुळे सुद्धा आपल्याला दुःख होत असते. म्हणजे दुःखाचं कारण आहे, दुःख आहे.
कधी कधी मनुष्य जीवनामध्ये दुःख येत असते, कधी कधी सुख सुद्धा येत असते, कधी कधी मनुष्याला यश येते, कधी कधी अपयश सुद्धा येते, कधी कधी मनुष्याचा सन्मान होतो, कधी कधी मनुष्याचा अपमान सुद्धा होत असतो, कधी कधी मनुष्याची कीर्ती होते आणि कधी कधी अपकीर्ती सुद्धा होत असते. हे 8 लोकधर्म सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये बघा दुःखाचे कारण ठरत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात हे केवळ दुःखच आहे असं नाही आहे, केवळ दुःखच भगवंताने सांगितलं असं बिलकुल नाही. मग हे दुःख निर्माण होण्याचा मार्ग काय आहे, तर ते मार्ग म्हणजे 3 प्रकारच्या तृष्णा आहे. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान, तृष्णा म्हणजे आसक्ती, तृष्णा म्हणजे लोभ. आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये जर तृष्णेची व्याख्या जर करायची झाली तर तृष्णा म्हणजे लोभ. मग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लोभ असू शकतो, मोठ्या गोष्टीमध्ये असू शकतो, मध्यम गोष्टीमध्ये असू शकतो. कुठल्याही प्रकारच्या गोष्टीमध्ये आपल्या मनामध्ये लोभाची भावना निर्माण होत असते. या लोभाच्या भावनेला, या तृष्णेच्या भावनेला आपण नष्ट सुद्धा करू शकतो, आपण नाही सुद्धा करू शकतो. मग नाहीसं करण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक स्मृती आहे, सम्यक समाधी आहे. म्हणजे भगवंताने सांगितलेल्या या आर्य अष्टांगिक मार्गाला अनुसरून बघा आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी अत्यंत सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे, तर त्या मनुष्याने बघा भगवंताच्या धम्माला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंताचा धम्म बघा आपल्या हितासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे, आपल्या कल्याणासाठी आहे. कारण जीवन बघा क्षणभंगूर आहे, जीवन परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे काय होईल हे आपण बिलकुल सांगू शकत नाही. कारण मानवी जीवन भगवंत असे म्हणतात की अगदी म्हणजे ज्याप्रमाणे कुंभाराचे माठा असतात, अगदी माठाप्रमाणे मनुष्याचं जीवन बघा कधी फुटेल काही सांगता येत नाही. अगदी तशाच पद्धतीने मनुष्याचं जीवन सुद्धा बघा नश्वर आहे. आणि त्यामुळे या नश्वर जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. अरे माझं जीवन नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, कधी केव्हा कुठे काय होईल हे सांगू शकत नाही. कारण वेगवेगळ्या प्रकारचं दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. या दुःखाला नष्ट करण्यासाठी फक्त आणि फक्त भगवंताचा धम्म आहे बघा. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काय आपल्याला आयुष्य असतं त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे शीलाचं पालन केलं पाहिजे, आपण खूप दानपुण्य केलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये प्रज्ञेचा बघा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्यामुळे आई परिवार आपण सर्वजण धार्मिक आहात. बुद्ध धम्म संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे. ही अधिक श्रद्धा आपल्या मनामध्ये वाढवली पाहिजे. अधिक त्या श्रद्धेचं बीजारोपण आपल्या चित्तामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हीच मोठी संपत्ती आहे बघा आपली. आपल्या जीवनात जर संपत्ती जर दुसरी कुठली असेल तर बुद्ध धम्म संघाचं अनुसरण हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी बघा संपत्ती आहे. कारण 3 रत्नांच्या प्रती जर आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असेल तर आपला मृत्यू सुद्धा सुखपूर्वक होऊ शकतो बघा. अन्यथा लोक बघा मृत्यूला प्राप्त होत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने लोक मृत्यूला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे ज्यांच्या चित्तामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा आहे तर तो मनुष्य मृत्यूच्या समय सुद्धा प्रसन्न असतो, आनंदी असतो. आणि त्याला असं माहीत असतं कारण स्वतःचे कर्म स्वतःला माहीत असतात आणि तो त्या ठिकाणी चिंतन करू शकतो, मनन करू शकतो की माझी बुद्धावरती श्रद्धा आहे, माझी धम्मावर श्रद्धा आहे आणि माझी संघावरती श्रद्धा आहे. अशी भावना जर आपल्या चित्तामध्ये आपण सातत्याने जर करत असेल, बुद्धानं स्मृतीची भावना आपण केली पाहिजे, धम्मानं स्मृतीची भावना आपण केली पाहिजे, संघानं स्मृतीची भावना आपण केली पाहिजे. या 3ही प्रकारच्या भावना जर आपल्या जीवनामध्ये बघा करत असेल तर आपलं वर्तमानकालीन जीवन सुद्धा अत्यंत सुखपूर्वक आपण जगू शकतो. आणि मृत्यू पश्चात सुद्धा सुगती प्राप्त होण्यासाठी हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म सहाय्यक ठरत असते बघा. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र धम्म बघा आपल्याला प्राप्त झालेला आहे. एकदा महत् परिश्रमाने बाबासाहेबांनी हा धम्म दिला आणि त्यामुळे या धम्माचं आचरण करणे, या धम्माचं अनुसरण करणे आपल्या जीवनातील नैतिक असं कर्तव्य आहे. बाबासाहेब असं म्हणाले की मला जर आयुष्य लाभलं तर सारा भारत मी बौद्धमय करेल. मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित जीवन मी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवणार आहे. परंतु बाबासाहेबांना काय आयुष्य लाभलं नाही बघा. तर धम्मदीक्षेनंतर काय 50-56 दिवसाचं आयुष्य बाबासाहेबांना लाभलं आणि बाबासाहेब यामधून निघून गेले. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपलं जे नैतिक कर्तव्य आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन, प्रत्येक खेड्याखेड्यामध्ये जाऊन, शहरामध्ये जाऊन
धम्माचा प्रचार आणि प्रसार बघा झाला पाहिजे, ही बाबासाहेबांची संकल्पना होती. ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे असं बाबासाहेबांची संकल्पना होती बघा. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणाले की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धम्म प्रचारक निर्माण झाले पाहिजे. कारण धम्म प्रचारक जर निर्माण झाले नाही तर धम्माचा प्रचार कसा होऊ शकेल, होणारच नाही. आणि त्यामुळे धम्म प्रचारक निर्माण झाले पाहिजे, मग भिक्षू सुद्धा निर्माण झाले पाहिजे आणि उपासक उपासिका सुद्धा निर्माण झाल्या पाहिजे. बाबासाहेब असं म्हणाले की धम्माचे प्रशिक्षित भिक्षू पाहिजे, प्रशिक्षित उपासक पाहिजे, उपासिका पाहिजे आणि त्यासाठी मोठमोठ्या सेंटरची मी निर्मिती करणार आहे. मग बाबासाहेब असं म्हणाले की दिल्ली असेल, कलकत्ता असेल, मुंबई असेल, चेन्नई असेल, अशा मोठमोठ्या शहरामध्ये धम्माची मोठमोठे ध्यान केंद्र मी निर्माण करणार आहे, प्रशिक्षण केंद्र मी निर्माण करणार आहे. परंतु बाबासाहेबांना बघा आयुष्य लाभलं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची संकल्पना ही बाबासाहेबांची बघा अधुरी राहिली. आता अलीकडच्या काळामध्ये बघा हळूहळू म्हणजे भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण होत आहे, हळूहळू मोठमोठे विहार सुद्धा निर्माण होत आहेत आणि ते काळाची गरज आहे. म्हणजे विहाराची संकल्पना आपल्याकडली भारतातली जी संकल्पना आहे म्हणजे 10 बाय 10ची रूम झाली, एक बुद्धाची मूर्ती बसवली की झालं विहार. मग कधी कधी समजा भंतीजी येतात तर भंतीजीला बाजूला एखादी कुटी बनवून दिली की झालं बुद्ध विहार. आणि जेव्हा आपण विदेशामध्ये बघतो, श्रीलंकेमध्ये जेव्हा आपण बघतो विहार, थायलंडमध्ये जेव्हा आपण विहार बघतो तर आपल्याला असं वाटतं की अरे विहार असे असतात. विहाराची संकल्पना बघा 5 एकर, 10 एकर, 20 एकर, 50 एकर. धम्मकाया बुद्ध विहार थायलंडचं 1000 एकर मध्ये आहे. 1000 एकर विहाराची जागा 1000 एकर आहे. म्हणजे तिथे माघ पूजेला जिथे मेन स्तूप आहे बघा, गुगलला तुम्ही सर्च करू शकता, युट्यूबला धम्मकाया म्हणून, तिथे माघ पौर्णिमेला 10 लाख लोक एका ठिकाणी बसू शकतात एवढी जागा आहे. 10 लाख लोक असं ग्राउंड त्यांनी बनवलं. आजूबाजूला सगळीकडे बघा पार्किंग आहे. 4000 गाड्या पार्किंग होऊ शकतात अशा 4 बिल्डिंग्स गाड्याच्या पार्किंगच्या आहे. मग आम्ही त्यांना असं विचारलं की एवढे मोठे लोक येतात, मग 10 लाख लोक येतात, तर या 10 लाख लोकांची मग व्यवस्था कशी होईल, एवढे लोक. तर ते सांगत होते की इथे सर्व प्रकारची व्यवस्था आहे. 10,000 टॉयलेट आहेत म्हणून. 10,000 टॉयलेट विहारामध्ये, गाड्या आहेत त्या विहारामध्ये. 40,000 भिक्षू एका ठिकाणी राहू शकतात. एवढ्या 4 बिल्डिंग्स भिक्खू निवास आहेत. म्हणजे ॲट ए टाइम 40,000 भिक्षू राहू शकतात. 40,000 भिक्षू. ही कल्पना बघा आपल्या डोक्याच्या वरची आहे. विचार सुद्धा करू शकत नाही आपण, अशी कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. 1000 जागेमध्ये विहार आहे बघा धम्मकाया फाउंडेशन ते. म्हणजे आणि म्हणजे विदेशामध्ये जेव्हा आपण जातो तर बौद्ध धम्म किती महान आहे, बौद्ध धम्म किती श्रीमंत लोकांचा आहे. ऐक ना, म्हणजे बँकॉकमध्ये बुद्धांची मूर्ती आहे बघा, सोन्याची मूर्ती आहे. 500 टन सोन्याची मूर्ती भगवंताची आहे. तिथे धम्मकायामध्ये सुद्धा ज्या म्हणजे लेडीनी ती जागा म्हणजे दान दिली त्यांची सुद्धा बघा तिथे सोन्याची मूर्ती आहे. ज्या भंतेने तिथे काम केलं त्या भंतीची सुद्धा बघा तिथे सोन्याची मूर्ती आहे आणि भगवंताची सुद्धा तिथे सोन्याची मूर्ती आहे. म्हणजे एवढं मोठं बौद्ध धम्माचं वैभव बघा. जेव्हा आपण देश विदेशामध्ये जातो, जेव्हा आता आम्ही श्रीलंकेचा टूर काढतो, थायलंडचा टूर काढतो, लोकांना दाखवतो आम्ही बौद्ध संस्कृती. श्रीलंकेमध्ये सुद्धा बघा मोठमोठे विहार आपल्याला पाहायला मिळतात, मोठमोठे चैत्य आपल्याला पाहायला मिळतात. एक एक चैत्य एवढा विशाल असतो की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हणजे बौद्ध धर्माचं वैभव बघा एवढं मोठं आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये सुद्धा हळूहळू विहाराची निर्मिती होत आहे, हळूहळू भिक्खू ट्रेनिंग सेंटरची निर्मिती होत आहे, हळूहळू मॉनेस्ट्रीची निर्मिती सुद्धा होत आहे. आम्ही औरंगाबाद शहरामध्ये काम करतो, जिथे आम्ही राहतो तिथे सुंदर असं विहार आहे. परंतु जळगाव शहरामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही येतो. आता आम्ही म्हणजे जसं जसं इकडे येत आहोत तसं आई नेहमी संपर्कामध्ये असतात. इकडे भिक्षू फार कमी आहे, ऐक ना. म्हणजे आपला जो हा खानदेश पट्टा आहे, जळगावमध्ये सुगतवंश भंतीजी होते, आता ते म्हणजे आपल्यामध्ये नाही आहेत. तर जळगावमध्ये सुद्धा 1-2 भिक्षू आहेत, आपल्या भुसावळमध्ये सुद्धा 1-2 बोटावरती मजेसारखे भिक्षू आहे. म्हणजे जोपर्यंत एकच भिक्षू आहे, म्हणजे जोपर्यंत भिक्षू राहत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने बघा धम्माचा प्रचार आणि प्रसार होत नाही. आणि त्यामुळे आम्ही असा संकल्प केला, आम्ही असा विचार केला की इकडे एक भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण होण्याची अत्यंत गरज आहे, अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्यामुळे बघा योगायोगाने अत्यंत सुंदर अशी जागा आपल्याला मिळाली बघा. जळगावपासून अजिंठ्याकडे जात असताना म्हणजे 15 किलोमीटर, आपल्या जागेपासून 35 किलोमीटरवरती अजिंठा आहे.
आणि अत्यंत गेल्या म्हणजे 4 वर्षापूर्वी आम्ही ती जागा बघितली होती. तर 4 वर्षापूर्वी 4 लाख रुपये एकरची जागा ते आम्हाला देत होते. पण तेव्हा त्यांना म्हटलं की 4 एकर मी जागा घेतो. तर ते म्हणाले, भंतेजी तुम्ही जर 4 एकर जागा घेसाल तर बाकीची जागा आमची कोण घेईल. आणि त्यामुळे बघा तो सौदा आपला तिथे रद्द झाला, कारण तेव्हा आपली क्षमता नव्हती की आपण तेवढी जागा घेऊ शकतो. पुन्हा 4 वर्षानंतर योगायोगाने बघा आम्ही त्यांच्याकडे गेलो. जागा काही ती विकली नव्हती. 16.5 एकर बघा जागा आपण आता खरेदी केली आहे. म्हणजे 16.5 एकर जागा 1 कोटीमध्ये आपला तो सौदा म्हणजे झालेला आहे. 10 लाख रुपये आपण त्यांना दिले. पुढच्या महिन्यामध्ये सर्वच पैसे देऊन आपण ती जागा म्हणजे आपल्या ट्रस्टच्या नावे करणार आहोत. आपल्या येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे प्रोजेक्ट आहेत बघा. तिथे 80 फूट बुद्धा मूर्ती निर्माण करण्याचा आपला संकल्प आहे. बिको ट्रेडिंग सेंटर निर्माण करण्याचा संकल्प आहे. उपासक उपासिका ट्रेनिंग सेंटर निर्माण व्हावं. वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल. एज्युकेशन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलीकडच्या काळामध्ये गव्हर्नमेंट पूर्णतः एज्युकेशन नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे उच्च दर्जाचं एज्युकेशनसुद्धा आपल्या मुलांना तिथे निर्माण व्हावं. UPSC MPSCचे ट्रेनिंग सेंटरसुद्धा आपण तिथे म्हणजे मुलांना अभ्यास करण्यासाठी निर्माण करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये मल्टीपर्पज हॉस्पिटलसुद्धा आपला निर्माण करण्याचा तिथे मानस आहे. म्हणजे सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, या सर्व प्रकारचं कार्य येणाऱ्या काळामध्ये आपण इथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. 16.5 एकर जागा बघा ती आहे. लवकरच तुम्हाला कुटीचं भूमिपूजनाचं निमंत्रण आम्ही देऊ. काय जास्त दिवस त्याला जास्त वेळ लागणार नाही, कारण माझा संकल्प आहे की आता येणारा हा जो वर्षावास आहे माझा, तर तो 20वा वर्षावास आहे. आणि त्यामुळे हा 20वा वर्षावास पूर्ण झाला की आम्ही महाथेरो बनेल. आता थेरो आहे, पुढच्या वर्षी महाथेरो होईल. तर तो एक समारंभ तिथे करण्याचा संकल्प आहे. आणि हा येणारा वर्षावास त्या जागेवरती करण्याचा माझा संकल्प आहे. आणि त्यामुळे लवकरच आपल्याला कुटीच्या भूमिपूजनासाठी आम्ही निमंत्रण देणारच आहोत, कारण पुढच्या महिन्यामध्ये डील आपली होण्याची शक्यता आहे. 9 मे ते 21 मेपर्यंत आम्ही कोकण दौरा आहे. त्याच्यानंतर एखादा संडे बघून कुटीचं भूमिपूजन आपण करणार आहोत. डील आपण फायनल होईल. तशा पद्धतीने आपण म्हणजे लोकांसोबत बोलणं झालेलं आहे. आणि हळूहळू लोकसुद्धा दान देत आहेत. आपण लोकांना आवाहन केलं होतं की किमान या जागेसाठी आपल्याला 10,000 रुपये आपण दान द्यावे. मी अशी संकल्पना केली होती की एक व्यक्ती म्हणजे एक परिवार, एक उपासक जर 10,000 रुपये आपल्याला देईल, असे 1,000 लोक जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर निर्माण झाले तर 1 कोटी रुपये सहज जमा होऊ शकतात. मला लय सोपं वाटलं होतं ते. म्हणजे असं बोलताना मला लय सोपं वाटलं, कारण असं सोपं यासाठी का माझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट आहे 4,000. मी स्टेटस जर काही ठेवलं तर किमान 500 लोक, 600 लोक, 700 लोक माझं स्टेटस बघतात. मला असं वाटलं की मी स्टेटसला जर समजा ठेवलं, लोकांना आवाहन केलं, तर लगे 500 लोक मला दान देऊन टाकतील 10,000 रुपये. मी अशी संकल्पना केली होती. किंवा मी जर समजा 4,000 लोकांना जर मेसेज पाठवला तर त्या 4,000 मधील किमान 1,000 लोक तर मला दान देतील, म्हणजे लगेच होईल. पण हा निव्वळ म्हणजे काय म्हणू आपण त्याला, हा भ्रमाचा भोपळा माझा फुटून गेला बघा. कारण मी आता 6 महिन्यापासून लोकांना आवाहन करत आहे. लोक दान देत आहेत, परंतु फार कमी त्याचं प्रमाण आहे. लोक देतील हळूहळू. लोकांनी कोणी 1,000 रुपये, कोणी 2,000 रुपये, कोणी 5,000 रुपये अशा पद्धतीने देत आहे. लोक श्रद्धावानच आहे. परंतु मी जसं लोकांना आवाहन केलं त्या पद्धतीने बघा, कारण वर्षभराची आपली डील होती, त्यामुळे तसं आवाहन केलं तर लोक दान देतात, पण हळूहळू देत आहेत. परंतु आपल्याला वर्षावास हा पूर्ण करायचा असल्यामुळे लगेच आपण ते डील फायनल करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण तसे म्हणजे लोकांना काही बोलणं केलं. काही श्रद्धावान लोक त्यासाठी आपल्याला दान पुण्य अधिकचं म्हणजे उसनवारीचं दान पुण्य देणार आहे. तर त्यासाठी आपण ती जागा घेणार आहोत. तर नक्कीच हे कुशल कर्म आहे, हे पुण्यकर्म आहे. बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने सुद्धा आज परिवाराकडून सुद्धा दान पुण्य होणार आहे. 5,000 रुपये दान होणार आहे. तर आपण सर्वांनी साधुवाद द्यायचा आहे. त्यासाठी म्हणजे अशा पद्धतीने जे काय दान पुण्य आपण करू, तर हे बाबासाहेबांचं कार्य आहे बघा. आज मी आहे तर उद्या मी राहणार नाही आहे, परंतु येणारी जी पिढी असेल तर येणारी पिढी मात्र तिथे सातत्याने काम करणारी राहणार आहे. कारण भिक्खू संघ म्हणजे एक वैयक्तिक भिक्खू जरी मूर्तीला प्राप्त झाला तर संघ कधीही मरत नाही. संघ हा अनंत काळापर्यंत चालत असतो आणि संघाच्या नावाने आपण ती जागा करणार आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो काही संघ असेल, जे काही भिक्षू असतील, या काळामध्ये या परिसरामध्ये आपण जे निर्माण करणार आहोत, तर ते भिक्षू बघा ते भविष्यामध्ये काम म्हणजे सांभाळतील. तर अशा पद्धतीने बघा बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण सातत्याने अशा प्रकारचं धम्मकार्य केलं पाहिजे. शीलपालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. आणि मी माझ्याकडून काय करू शकतो, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी मी काय योगदान देऊ शकतो,
याचं सातत्याने आपण चिंतन मनन केलं पाहिजे, कारण हे सर्व जीवन केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे आपल्याला लाभलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या उपकाराची परतफेड तर आपण काय करू शकत नाही. आपलं सारं जीवन जरी दिलं तरी बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे जेवढं काही आपल्याला करता येतं आपल्या स्वतःच्या सुखासाठी, आपल्या स्वतःच्या हितासाठी, कल्याणासाठी, तर सातत्याने बघा आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने परिवाराने अत्यंत स्वादिष्ट रुचकर अशा प्रकारचं भोजनदान दिलं. आपल्या सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीसाठी परिवाराकडून दानपुण्य सुद्धा होत आहे. आपण सुद्धा जशा प्रकारची संधी आपल्याला प्राप्त होईल तशा प्रकारचं आपण सुद्धा दानपुण्य करावं, शीलाचं पालन करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि आपलं सुखपूर्वक जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीची धम्मदेशना या ठिकाणी देतो आणि तुम्हा सर्वांच्या प्रति मंगलमतीची भावना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.